पुणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी या भागामध्ये विषारू दारू पिऊन साधारण 16 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक 18 म्हणतात. पुण्यासारख्या शहरात, पिंपरी सारख्या शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे, गुन्हेगारी याचा उद्रेक सुरू आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री 10 नंतर पुणे बंदचा आदेश काढला, गुन्हेगारी वाढू नये म्हणून. हे कालचं दारूकांड पाहिल्यावरती मला असं वाटतं की आयुक्तांना आता दिवसा सुद्धा पुणे बंद करावं, कारण हे गुन्हे रात्री घडलेले नाही, ते दिवसा ढवळ्या घडलेले गुन्हे. जर पुण्यामध्ये विषारी दारू मिळते आणि लोक पित आहेत हातभट्टी, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे. आणि मुख्यमंत्री आता म्हणतायत आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूचं नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे गेले 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली सुरू आहे. मी सरकारमधले अनेक आमदारांची नावं देऊ शकतो ज्यांचं या व्यवसायाला, मटका, दारू, जा नांदेड, हिंगोलीत जाऊन बघा आमदार काय करतायत. ते टिळे लावून फिरतायत आणि दारू आणि मटक्याच्या व्यवसायाला त्यांचेच व्यवसाय सगळे आहेत. देऊ शकतो, हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे.